पांडवलेणी येथील खुनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपी व एक विधी संघर्षित बालक 6 तासात आत जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरची कामगिरी। दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी मयत नामे रामा बोराडे यास शौकत शेख, नफीज सय्यद, विजय माळेकर, प्रिन्स पालवे, रोहित पालवे, राहुल कुंभार व त्यांचे इतर साथीदार यांनी नेत्रदीप याचे 2 कबूतर विजय माळेकर याने काढून ते शौकत याचे कबुतराचे पेटीवर ठेवले। या कारणावरून धारदार शस्त्राने वार करून ज्ञानपीठ सोसायटी समोर पांडवलेणीजवळ नाशिक येथे जीवे ठार मारले होते। त्यावरून फिर्यादी साहिल राजन सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस हवालदार विशाल काठे व पोलीस नाईक विशाल देवरे यांना मिळालेल्या गुप्त माहिती मार्फत सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी शौकत शेख, नफीस सय्यद व त्याचे साथीदार हे समर्थनगर, ज्ञानेश्वरनगर, पाथर्डी फाटा, नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार विशाल काठे, प्रशांत मरकड, योगीराज गायकवाड, रवींद्र आढाव, नाजिम खान पठाण, पोलीस नाईक विशाल देवरे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांचे पथक तयार केले। नमूद पथकाने पाण्याच्या टाकीजवळ समर्थनगर, ज्ञानेश्वरनगर, पाथर्डी फाटा, नाशिक येथे सदर आरोपितांचा शोध घेतला असता आरोपी नामे नफीज रफीक सय्यद वय 22 वर्ष, शौकत फरीद शेख, कार्तिक रंगनाथ भडांगे वय 18 वर्ष व एक विधी संघर्षित बालक असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। नमूद आरोपितांना पुढील कारवाई कामी इंदिरानगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।